6 खासदारांनी गद्दारी केली ती विकास निधी मिळत नाही म्हणून, पण विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी ठाकरे सेनेकडून अर्ज भरायला गेले आणि शिंदे सेनेच्या कळपात दाखल झाले। अशा पद्धतीनं गद्दारी करणाऱ्या सचिन आहिर यांना नेमकं कोणत्या मतदारसंघात विकास साधण्यासाठी निधी मिळत नव्हता असा प्रश्न भोळ्या भाबड्या जनतेला सतावतोय। ठाकरे सेनेचे जणू लचकेच तोडण्याचं काम सध्या सुरू आहे। महत्त्वाकांक्षेपोटी किती खालच्या थराला जावं याचं भान न गद्दारी करणाऱ्यांना उरलं ना त्यांच्या पक्षात प्रवेश देणाऱ्या प्रमुखाला राहिलं। आहिर हे उद्धव ठाकरे यांचे विश्वासू मानले जातात। कितीही संकट आली तरी आहिर हे ठाकरेंची साथ सोडणं शक्यच नाही असंच मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला वाटत असायचं। याच आहिर यांनी ठाकरे यांच्या प्रेमापोटी आपला हक्काचा वरळी मतदारसंघ आदित्य ठाकरे यांच्यासाठी सोडला होता। त्यामुळे आहिर यांचं मातोश्रीशी घट्ट नातं मानलं जात होतं। काही वर्षापूर्वी हिंदू डॉन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अरुण गवळी यांचे भाचे अशी ही आहिर यांची ओळख। दाऊदनं जेव्हा उच्छाद मांडला होता त्यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी गवळी यांना हिंदू डॉन म्हणून उपाधी दिली होती। असो, पण हेच आहिर जेव्हा गद्दारांच्या पंक्तीत जाऊन बसतात तेव्हा अनेकांच्या संतापाचा कडेलोट झाल्याशिवाय राहत नाही। हा कडेलोट ते शिंदे सेनेत गेले म्हणून नाही, तर त्यांनी ज्या पद्धतीने ही गद्दारी केली त्यामुळं। ठाकरे सेनेनं त्यांना विधान परिषदेच्या उपसभापती पदाची उमेदवारी दिली होती। अर्थात महाविकास आघाडीचे ते उमेदवार अर्ज भरायला गेले आणि थेट शिंदे सेनेत दाखल झाले। महायुतीचे उमेदवार म्हणून ते रिंगणात उतरले। काही क्षणात घडलेल्या या घडामोडींमुळे सारेच चक्रावले। राष्ट्रवादीत जेव्हा उभी फूट पडली तेव्हा अनेक आमदार अजित पवार यांच्या गटात दाखल झाले होते। त्यावेळी छगन भुजबळ हे मी तिकडे नेमकं काय सुरू आहे ते बघून येतो असं शरद पवार यांना सांगून गेले आणि थेट अजित पवार यांच्या गटात दाखल झाले। आहिर यांच्या कृतीनं ही आठवण ताजी झाली आहे। त्यांचा मतदारसंघ वरळी आहे। आदित्य ठाकरे सध्या तिथलं नेतृत्व करतायत। मग असं असेल तर कोणत्या मतदारसंघात विकास कामासाठी निधी मिळत नाही म्हणून आहिर यांनी अशा पद्धतीनं गद्दारी करणं पसंत केलं असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। निलिमा गोरे यांनी आपल्या उपसभापती पदाच्या काळात कोणत्या मतदारसंघात आणि किती विकास केला हे तपासून पाहिलं तर आहिर नेमकं कोणता विकास साधण्यासाठी शिंदे सेनेत दाखल झाले याचं उत्तर सहज मिळेल। बरं, शिंदे गटात गेले म्हटल्यावर विधानसभेची निवडणूक लढायची वेळ आलीच तर वरळी हाच मतदारसंघ असणार। हा मतदारसंघ आदित्य ठाकरे यांच्या ताब्यात असल्यानं आहिर हे त्यांच्या विरोधात दंड थोपाटणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। चुकीला माफी नाही हा अरुण गवळी यांचा फेमस डायलॉग होता। याच गवळी यांचे भाचे आहिर ठाकरे यांच्या विरोधात रिंगणात उतरल्यावर जनता त्यांची चूक माफ करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुमच्या भागातील प्रत्येक बातमी पाहण्यासाठी तसेच अशाच ताज्या आणि विश्वासार्ह घडामोडींसाठी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोबत जोडलेले रहा। सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरही आम्हाला लाईक आणि शेअर तसेच सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।